जय सद्गुरू. प्रत्येक मनुष्याला एक चिंता नक्की सतावत असते आणि ती चिंता असते त्याच्या भविष्याची. मनुष्य जीवनात मनुष्य त्याच्या वर्तमानाबद्दल नव्हे, भूतकाळाबद्दल नव्हे, तर भविष्याबद्दल नेहमी विचार करत असतो की भविष्यात त्याच्या मुलांबद्दलचे भविष्य, त्याच्याबद्दलचे भविष्य, त्याच्या मातापितांबद्दलचे भविष्य नेमके कसे असेल. आणि ह्या सर्व चिंतेतूनच तो भविष्याकडे अजून आकर्षित होत जातो. तर नेमकं भविष्य कसे पाहावे आणि भविष्य नेमकं असते काय हे आपण आज जाणून घेऊया. भविष्य काय आहे आणि कसं जाणून घ्यावं की भविष्य आपलं कसं असेल. तर मित्र हो, भविष्य काही नाही, आज उचललेल्या तुमच्या पावलांचा परिणाम म्हणजे भविष्य. आज केलेल्या तुमच्या चांगल्या कर्मांचा परिणाम म्हणजे भविष्य. आज केलेल्या तुमच्या वाईट कर्मांचा परिणाम म्हणजे भविष्य. आता तो परिणाम, जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला चांगला भेटेल, जर वाईट असतील तर वाईट भेटेल. आजचे तुमचे केले गेलेले कर्म हे तुमचं भविष्य ठरवतात. आज तुमची केली गेलेली चूक कदाचित आज तुम्हाला फायदा देईल, पण भविष्यात ती तुम्हाला नुकसानदायी ठरल्याशिवाय राहणारच नाही. हे सत्य आहे. म्हणूनच तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं भविष्य सुखरूप असावं व सुखी असावं, तर तुम्ही तुमचा वर्तमान हा चांगल्या कर्मांनी भरलेला ठेवावा. म्हणजेच जर आज तुम्ही कुठलं चांगलं कर्म केलं तरच तुमचं भविष्य चांगलं होणार, ही गोष्ट आपल्या गाठीशी बांधून घ्या. सद्गुरू कृपेने आपल्या आयुष्यात आपण जे चांगले कर्म करतो तेच आपल्याला भविष्यात आपल्या चांगल्यासाठी उपयुक्त ठरतात. म्हणूनच नेहमीच कर्म चांगले ठेवा, भविष्य तुमचं आपोआप चांगलं होईल. मित्र हो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.